मरीन लाईन्स पोलिसांनी बीएसआर कंपनी विरोधात एफआयआर न नोंदवल्यानं रोहित पवार संतापले। पोलीस स्थानकात काही वेळ बाचाबाची, पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार, रोहित पवारांचा आरोप। उद्या बारामती पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर करण्याचा प्रयत्न करणार, दादांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयामध्ये जाणार, रोहित पवारांची माहिती। तर एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर अधिवेशनात जाऊन काय करणार, रोहित पवार संतापले। रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली, रोहित पवारांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करू, मुंबई पोलिसांची माहिती। अजितदादांच्या विमान अपघातानंतर बीएसआर कंपनीवर डीजीसीएकडून पहिली कारवाई, तर लेअरजेट 4045 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी। दरम्यान VT-VRA, VT-VRS आणि VT-VRV यासह VT-VTRI या विमानांच्या उड्डाणांवर बंदी असेल। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही यासह कारणे दाखवा नोटीसही त्यांना बजावली आहे। दादांचा अपघात झाला त्याच दिवशी डीजीसीएने एक अहवाल दिला होता। अपघाताच्या दिवशीच डीजीसीएकडून बीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्यात आल्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर दादांचा अपघात की घातपात याचा सखोल तपास करणार, रोहित पवारांचं वक्तव्य। राम मोहन नायडू यांच्या नेत्यांचे बीएसआर सोबत आर्थिक संबंध, मंत्र्यांकडूनच बीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर बीएसआरच्या सगळ्यांचं विमानाचं उड्डाण थांबवावं, रोहित पवारांची मागणी। विमान अपघातासंदर्भात पारदर्शक चौकशी व्हावी, सगळ्या विमानांचं सेफ्टी ऑडिट पारदर्शकपणे झालंच पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। डीजीसीएची कारवाई, रोहित पवारांच्या लढाईचा विजय, रोहित पवारांच्या लढाईला पाठिंबा दिला पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया। तर रोहितच्या पाठपुराव्यामुळे गोष्टी बाहेर आल्यात, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। रोहित पवार बोलत होते त्याची सत्यता आता पटायला लागली, बीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची मागणी। शरद पवार राज्यसभेवर जावे अशी सर्वांची इच्छा, राऊत अनिल देसाईंना पवारांच्या उमेदवारी संदर्भात विनंती केली। तर जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, सुप्रिया सुळेंची माहिती। शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल, पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, त्यावर चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, संजय राऊतांची माहिती। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। तर सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक। तर 26 तारखेला वरळी डोममध्ये होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार। मुंढवा जमीन प्रकरणाचा विषय अजून संपलेला नाही, मुख्यमंत्री पाठीशी असे विषय दडपले जातात, राऊतांची टीका। तर समाजकारण करण्याची पार्थ पवारांची अपेक्षा पूर्ण होईल, सचिन अहिरांचं वक्तव्य। काँग्रेसला राज्यसभेची एक जागा मिळावी, आमदार असलम शेख यांची मागणी। तर उमेदवारी कुणाला द्यायची हे पक्ष ठरवणार, असलम शेख यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत यावर एकमत। 10 मार्चला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार, निवडणूक बिनविरोध होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उद्या वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, उद्याच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार। राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्याचा धक्कादायक प्रकार, सावकारांचं हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर किडनी विक्रीची वेळ, चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमधल्या धक्कादायक घटना। मंत्री पंकज भोयर यांनी 19 शेतकऱ्यांचा दावा हा फेटाळला, तर एका शेतकऱ्यानं किडनी विकली, तर महाराष्ट्रातील 2 शेतकऱ्यांनी किडनी दान केल्याचं भोयर यांचं स्पष्टीकरण। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावं, सरकारनं या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार प्रवीण स्वामी यांची महत्त्वाची मागणी। विधान परिषदेमध्ये मुंबईतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून अनिल परब आणि पंकजा मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोप, खेरवाडीमध्ये AQI 320 वर पोहोचला, कारवाई करा, अनिल परब यांची मागणी। तर प्रदूषणाबाबत चुकीचे आकडे दाखवणं चुकीचं असल्याचं पंकजा मुंडेंचं उत्तर। AIचा वापर करून डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार करा, अनिल परब यांच्याकडून मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सभागृहामध्ये निर्देश। मुंबईतील ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला, भाजपचे आमदार निरंजन डावखर यांची विधान परिषदेत लक्षवेधी, शालेय मुलांच्या मोबाईलमधील
वाढत्या स्क्रीन टाइम संदर्भात चर्चा, मुलांच्या मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक आरोग्यावर याचा घातक परिणाम होत असल्याचंही वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सुपुत्राचा उद्या भाजपात प्रवेश. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजपात पक्षप्रवेश. बीएमसीसाठी शिवसेनेकडून 2 स्वीकृत नगरसेवकांची नावं फायनल, तर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि माजी नगरसेवक उमेश माने यांचं नाव यामध्ये फायनल. अंबादास दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार खासदार संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया, तर आमचा चालक सुद्धा दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा भुमरेंचा इशारा. तर दानवेंकडून भुमरेंवर 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप. विविध मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या निघालेल्या माकप किसान सभा आणि सिटूच्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस. संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आजचा दुसरा मुक्काम असणार. शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी. अहिल्यानगरच्या राजूरमधून निघालेल्या माकपच्या लॉंग मार्चची राज्य सरकारकडून दखल. आंदोलनाच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण. दरम्यान 5 मंत्र्यांसह विविध प्रधान सचिवांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन. भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शेगावमधील गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली. राष्ट्रपतींनी गजानन महाराजांची आरती करत घेतलं दर्शन. तर मालेगाव पालिकेमध्ये नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. साथी निहाल अहमद सभागृहासमोरचा हा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान मालेगावात टिपू सुलतान फोटोवरून वातावरण तापलेलं असताना नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पुन्हा यामध्ये ठिणगी पडण्याची शक्यता. वाशिममध्ये राईट टू एज्युकेशन या अंतर्गत 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला चांगला प्रतिसाद. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 613 ऑनलाईन अर्ज प्राप्त. वाशिमच्या कारंजामधील 22 महिन्याच्या चिमुकलीनं अनोखी छाप उमटवत इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मिळवलं स्थान. इरा भिवरकर हिनं अवघ्या 4.5 मिनिटात 48 देशांच्या ध्वजांची अचूक ओळख करून देत विक्रम नोंदवलाय. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा मका पिकाला फटका. माळवडीमधील शेतकऱ्याची 5 एकर मका पीक जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. अवकाळी पावसामुळे सोलापूर तालुक्यातल्या मुंद्रुप या गावामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान. तर ज्वारी पावसामुळे आडवी झाली. पंचनामे करून आता मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 500 रुपयांपर्यंत घसरले. आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याला 3,000 रुपये हमी भाव आणि विकलेल्या कांद्याला 1,500 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी. सिंधुदुर्गातील देवगड हापूस आंबा बागायतदार आर्थिक संकटात. 90 ते 95% आंब्याचं नुकसान झाल्यानं केवळ 5%च आंबा झाडावर शिल्लक राहिला. आंबा शिल्लक नसल्यानं देवगड हापूसला 1,000 रुपयांचा दर मिळण्याची आता शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी 8 दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे संकटात. पाऊस, ढगाळ वातावरण आणि अचानक धुकं वाढल्यानं आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये आता 78% पाणीसाठा शिल्लक. शहराला पाणी टंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी पालिकेकडून नियोजन केलं जाणार. शहरामध्ये 1 दिवसाआड सध्या पाणी पुरवठा सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठ्यासंदर्भात चिंतेत वाढ. जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी झपाट्यानं खालावत असल्याची माहिती समोर. दरम्यान 160 लघु तसंच 3 मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 50% पाणीसाठा. जळगाव जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी शेतीला साड्या लावून पिकं वाचवण्याचा प्रयत्न. गोंदियाच्या देवरी, अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यांमध्ये कलिंगड लागवडीला वेग. जिल्ह्यामध्ये तब्बल 231 हेक्टर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड. कलिंगड एप्रिलमध्ये बाजारात येण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये विविध मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. वेतन त्रुटी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची आंदोलनं सुरू. परळीच्या दाऊदपुरामधील जप्त केलेली राख अनधिकृतपणे ग्रामपंचायतीला उचलण्यास दिल्याचा गावकऱ्यांचा आरोप. या विरोधात गावकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. ग्रामपंचायतीला दिलेली परवानगी रद्द करण्याचीही मागणी.